अवंतिका भट, अवंतिका भट। नहीं, नीट ठीक से बोल ही नहीं सकती। तुषार क्षीरसागर, तुषार क्षीरसागर। काय काय बोलू या माणसाला, हा काय बोल काय आता मी स्वतः ज्यूस बनवणार आहे उसाचा. येऊ टाकू का, येऊ टाकू का? ते ना बघा जेवढासा उसात एवढा ज्यूस आला. बघा सगळ्यात पहिले चिकन घ्यायचंय. चिकन धुवून घेतलं त्याच्या आणि मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं. आणि इथं मच्छी पण आणली गाईज फायनली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर भाई आता वाजलेत सकाळचे 6 आणि मी चाललो आहे ग्राउंडवर. आता ग्राउंडवर जाऊन वगैरे येतो, घरी आल्यावर तुम्हाला बघतो. ब्लॉग चालू करू ना. बोल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या गोंडेश्वर ब्लॉगमध्ये. बोल ना. इथे आहे बघा, मम्मी आमची ब्लाऊज शिवते, वहिनी बुटं साफ करते, काजू मदत करतोय आणि आजी इथं बसली आहे माझं डोकं खात. अवंतिका भट, अवंतिका भट. एवढी धूळ आहे का काजू मास्क लावून बसलाय. त्याला परत लावायला किती खर्च येतोय. चिकट पट्या लावून ठेवत्या गुटाळा गुटाळा. म्हणजे काय केलं इथं तुम्हाला लावलं तर मग आई म्हणजे काप फुटली पोराने. पण लागली. आता काय सकाळपासून लाईट गेलेली आहे आणि वैताग आलाय अक्षरशः. बाहेर माणसी येऊन बसली. नहीं, नीट ठीक से बोल ही नहीं सकती. तर काय सकाळपासून घरात बसवलो भाई, वैतागलो अक्षरशः मी. आणि निखिल पण सकाळपासून विचार करा भाऊ, 7 वाजल्यापासून कॉलेजला गेलाय, ते 3 वाजता घरी आलाय. म्हणजे किती वेळ तो रिकामा आहे कॉलेजमध्ये बसायला. भाई मला इथं 1 तास कसं व्हायचं बसताना, आणि यो इथं 8 9 तास बसतोय. चॅनलला सबस्क्राईब आहे, चॅनलला सबस्क्राईब. मी इथेच राहतो भाई. हा, तुषार क्षीरसागर, तुषार क्षीरसागर. तर गाईस नवीन सबस्क्रायबर भेटले चालता चालता. आता जाऊयात निखिलच्या दुकानावर. जे बघा आपल्या निखिलनी ते फ्लेअर गायब झाली. आपल्या निखिलनी फ्लेअर कुठे सोडले भाई. त्याला त्या डोंगरावर घेऊन गेलो तो फ्लेअर सोडायला. भाईनी इकडे फ्लेअर सोडली. आता काय बोलायचं असल्या माणसाला. बघा हडकर घेऊन आला बघा. येऊ काय काय बोलू या माणसाला, हा काय बोलू. शेकोटी भाई, शेकोटी गेली. काय आता मी स्वतः ज्यूस बनवणार आहे उसाचा. येऊ टाकू का, येऊ टाकू का? ते नाही 2 जणांना छोटावाला टाक, काप त्याला. ए थांब ना, चकू आहे ना आपल्याकडे. ते इथं तर तेव्हा काय त्या मशीन मध्ये आता ऊस टाकायचा इथं. अंतर काढ. नाही जात ना. दरा दरा हा, दरा असं जाईल, जाईल असं जाईल, असं जाईल. दर दर इथं ये पकड. हा गेला. अरे तसं नको करू पडी. और बाय.
हा भाई गेला गेला गेला. ए माती काय हे बर्फान बर्फान बर्फान. हे बघाय तिकडनं गेला तिकडनं मागणं निघतो भाई अख्खा भुगावून निघाला. आता याला फिरवून आपण परत टाकू ह्याच्यात. थांबा जरा क्यों रे बाय बस क्या यार. बघा आता परत आत टाकायचा आणि इकडनं डायरेक्ट येऊ खाली. का रे अटकला. ये होईना भात बघा काय. बर्फ टाकलाय का रे. जूस बघा आपला. अभी अपन लेंगे ग्लास. ये अपन रखेंगे ऐसा ग्लास. वातावरण बघा एकदम चिल चिल ब्रो. आलो ना ते गदा गदा. भाई एका ज्यूस मध्ये एवढा ज्यूस झाला. अरे बघा एवढासा उसात एवढा ज्यूस झाला. बस थांब मदत करतो ना भाई तुला. बिना अजून थोडा. तू आत बसताय बरोबर. बघितलं आपला जजमेंट भारी आहे. भाई स्वतःने बनवलेली वस्तू काही असो कशी असो चांगली लागते. आज उसाचा रस मला अमृत तुल्य वाटायला लागलाय. तर गाईज आज आहे आमच्या घरी बिर्याणी आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की आमची म्हणजे बाहेर जशी बनवतात ना तशी सेम बिर्याणी आज आमच्या घरी पण बनवणार आहे. आणि एवढे दिवस आई बनवायची आता वहिनी बनवते. तर आज मी तुम्हाला दाखवतो आमच्या घरी बिर्याणी कशी बनवतात. थोड्या वेळाने आता चहा पितोय. थोड्या वेळाने वहिनी चालू करलं त्यांचं काम. आपण जाऊयात मध्ये मध्ये लुडबुड करायला. चला आज मजा येईल. आज फूड ब्लॉगिंग येणार. फूड ब्लॉग आज फूड ब्लॉग येणार. बघा सगळ्यात पहिले चिकन घ्यायचंय. धुवून घेतलं चिकन. चिकन धुवून घेतलं. त्याच्यावर टाकलं दही हळदी टाकली आणि द्या मी करतो. मी बनवतो. काजू भाऊ कोणता मसाला आणला. तर मला देत नाही. थांब थांब थांब. गुड ब्रो एव्हरेस्ट. देखा मेरा आदमी आहे तू यार. आती कुठे गेली. आई कुठे गेली. फिश 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 फिश. आमची आई मच्छी घ्यायला गेली. तर मामी हे काय वहिनी हे काय काय ते धनिया जिरा पावडर. काच माझा फोन घेऊन युट्यूब बघायला. आमची वहिनी पण युट्यूब वरती व्हिडिओ बघून बिर्याणी बनवते. सो नाही पण चांगला बनवते खरं आहे. आवडू माझ्या आवडायला आवडतं संपला विषय. नो स्टँड ब्रो. गायज आता ह्याला मिक्स करायचं आणि मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं. मीठ द्या ना. आणि इथं मच्छी पण आणली आहे मम्मीनी. मीठ घ्या ना. टाकू का एवढं. नाही तुमच्या मीठ करत आहे. मी मीठ करत आहे. टेस्ट करेन मी नंतर. हे असं कच्चच. हे टाकलं का. कच्चं करेन मी. कसं हा लिंबू पिळलं का. पिळते ना. गाईज ही आमची नॉर्मल शेफ आणि ती आमची मास्टर शेफ. मध्ये नाही ह्याच्यात ते तेल टाकून जास्तीचं. सगळं माझ्या हा बोटाच्या आगोटा लागली मला सकाळी तेल टाकलंय. हे बघा इथे एक कांदा शिजायला टाकलाय. हो तेलात तळायला. आणि इथं कढई ठेवली आहे. नाही पातेलं ठेवलंय. आता हे चिकन ह्याच्यात जाते. हे बघा इथं
टोमॅटोची पेस्ट, आपला भात, सगळं काही. आई इथलं ह्याच्यातलं पाणी आटलं आई. हे बाई मच्छी पण तयार आहे. आजी कोण चालू आजीकडे मैदा आणायला वरती. आजी हे बा आमच्या आशा मावशी पण बसली इथं. हो मामी, मामी काय माहिती ना, मैदा द्या थोडा. निस्ता फोन, निस्ता फोन. चष्मा लागला तरी फोन. मामे गाईस मैदा घेतलाय. गोल्डन ब्राऊन होईस्तोवर कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. तू जातो का तुझी? हे बघा फायनली चिकन टाकलेलं आहे आणि बाजूला आपली मच्छी पण तळायला चालू केलेली आहे. आता हे शिजू द्यायचं आणि थोड्या वेळाने भात टाकायचा. हे काय चिकन मसाला. कुठनं काय एक मच्छी घेऊन मी आलोय बेडरूम मध्ये खायला. एक नंबर आली. मच्छी ना पप्पांसाठी आणली आहे, कारण की मला तर बिर्याणी खायची होती म्हणून आई बिर्याणी बनवते. पप्पांना चिकन आवडत नाही, पप्पांसाठी मच्छी आणि माझ्यासाठी बिर्याणी. काय जर का तुम्ही व्हेजिटेरियन असताल तर व्हिडिओ स्किप करा बाई, कारण की आमच्या घरी तर चालतंय. मच्छी खायला काय नाही, पण मच्छी काटे मारण्याचे असतात. ते काट्यामुळे मी खात नाही, बाकी काय राहतात नाही. बिन काट्याची मच्छी आम्ही खातो. Please recall me. तर काय हे बघा आमची बिर्याणी तयार व्हायला आली. तयार झाली. ऍक्च्युली मी बाहेर गेलतो तेव्हा वहिनीने बनवली. ऍक्च्युली मी आवाज पण दिलेला पण हे नव्हते तर त्यात काय काय नाही, तू नको बघू त्यातलं. भात आहे भाई, एक्स्ट्रा भात केलाय. आणि बघा काजू पण आलाय खायला गोवाचे कपडे घालून. गाईज फायनली आमची बिर्याणी रेडी आहे. ते मी आणलं होतं ना. पोटाला पटवून द्या. बस जास्त नव्हती. फायनली सगळं झालेलं आहे. बिर्याणी वगैरे खाऊन एक नंबर बिर्याणी होती भाई, बाहेरपेक्षा भारी बनवलेली. आणि मी व्हिडिओ काढला नाही कारण की पप्पा बसलेले आणि तुम्हाला जसं काही माहिती आहे त्यांना काय आवडत नाही ब्लॉगमध्ये, म्हणजे ब्लॉग शूट करतो वगैरे, त्यामुळे मी फोन ठेवून दिला होता. बोललो जाऊ दे बाबा, परत नाही तर ते किरकिर करतात उगाचच. मस्तपैकी बिर्याणी खाऊन झाली आणि आता वाजायला 11, म्हणजे 10-9 वाजताच आमचं जेवण झालेलं. मी आतमध्ये बसलेला अभ्यास करत. आणि उद्या आहे संडे भाई, उद्या पप्पांची आहे सुट्टी. तर काय माहिती काय, आता बाहेर तर जाता येत नाही ते असल्यावर. आता बघू उद्या काय ब्लॉग करायचं. उद्या काहीतरी वेगळं करणार. उद्या एक एक्सपेरिमेंट करणार मी घरात. तर व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर चला, असा एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.